म्हणला तोच धागा पकडून आपण पुढे जाऊयात की उत्पादन क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या दशकामध्ये आपण चांगली प्रगती करतोय, पण सेवा क्षेत्रामध्ये जगभरामध्ये आपला चांगला दबदबा निर्माण झालेला आहे. तर सेवा क्षेत्रातील करार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता जो झाला आहे तो त्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान आलं, व्यापार मार्गदर्शन आलं, दूरसंचार, शिक्षण, स्थापत्यशास्त्र अशा क्षेत्रांमध्ये संधी किती वाढतील आणि भारताचं जागतिक स्थान यात कसं बळकट होईल असं वाटतं? आता आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसापासून AIचं ज्या पद्धतीनं प्रमाण प्रत्येक क्षेत्रात वाढलेलं आहे, त्यावेळी कुठेतरी अशी भीती व्यक्त केली जाते की रोजगार कमी होईल का? तर हे रोजगार कमी होण्याच्या भीतीला एक सकारात्मक उत्तर या कराराच्या माध्यमातून मिळालेलं आहे. किंवा भारताचं जे वैशिष्ट्य आहे, आमच्याकडे जे या पद्धतीचं कुशल मनुष्यबळ जगभरावर वर्चस्व दाखवेल अशा पद्धतीचं आहे. मग ते IT सेक्टर असेल किंवा अशी पारंपरिक आमची जे कला आहे त्यामधलं असेल, तर या क्षेत्राला फार मोठी अपॉर्च्युनिटी या माध्यमातून मिळणार आहे. ब्रिटनसारख्या देशामध्ये त्यांना सहजपणे जाण्या येण्याच्या सुविधा निर्माण झाल्यामुळं या क्षेत्रातल्या तंत्रज्ञांना ब्रिटनमध्ये आणि ब्रिटनच्या लोकांना भारतामध्ये या आदानप्रदान करण्याची एक चांगली संधी या माध्यमातून मिळालेली आहे.